तर मित्रांनो, फायनली एवढ्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ना NSDLचा IPO मार्केटमध्ये आलाच. बऱ्याच दिवसापासून चर्चा होते येणार की नाही, बऱ्याच काही गोष्टी त्याच्याविषयी बोलल्या जात होत्या, काही निगेटिव्ह होत्या, काही पॉझिटिव्ह होत्या. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही इन डेप्थ मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा जो कॉम्पिटिटर आहे ना त्याची पण इन डिटेल मध्ये माहिती देणार आहे. म्हणजे तुम्हालाही थोडं स्टडी करायला सोपं जाईल की NSDL खरंच नक्की चांगला स्टॉक आहे का याच्यामध्ये, जी कंपनी मार्केटमध्ये येते. आता मित्रांनो, सगळ्यात आधी मी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की ही जो IPO होते NSDLचा, जो सबस्क्रिप्शन साठी 30 जुलै पासून ओपन होतोय 1 ऑगस्ट पर्यंत याच्यामध्ये तो ओपन असणार याच्यामध्ये. तर याच्यामध्ये अजून जरी गोष्ट महत्वाची पाहिजे झाली तर फंडामेंटल डिटेल्स काय आहेत बरं याच्यामध्ये. तर नॉर्मली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट त्याचा प्राइस बँड काय असेल, तर 760 ते 800 हा रेंजमध्ये त्यांनी त्याचा प्राइस बँड ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांनी लिस्टिंग डेट सांगितले, आम्ही 6 ऑगस्टला लिस्ट करणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे फेस व्हॅल्यू. तर याची ₹2 पर शेअर ही त्यांनी फेस व्हॅल्यू डिसाईड ठेवलेली आहे आणि लॉट साईज जी असेल ती 18 शेअरची ठेवण्यात आली याच्यामध्ये. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे BSE वर हा लिस्ट होणार याच्यामध्ये. तुम्हाला प्रश्न पडेल, अरे NSDL NSE ची कंपनी आणि BSE वर का लिस्ट होते, तर लक्षात ठेवा ऍक्च्युली तो NSEचा एक पार्ट असल्यामुळे त्यांना BSE वर लिस्ट करावं लागतं. ते स्वतःच्या एक्सचेंजवर लिस्ट नाहीत करू शकत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी ते नोट करून घ्या. आता महत्वाची गोष्ट, हा याच्यामध्ये कुठलाही फ्रेश इश्यू नाहीये. हा जे पण काही विकतात याच्यामध्ये म्हणजे जवळपास 5 कोटीपेक्षा जास्त मार्केट शेअर्स ते मार्केटमध्ये विकतात. हे सगळे ऑफर फॉर सेल आहेत, म्हणजे कंपनी स्वतः त्यांचे शेअर्स डायल्यूट करते याच्यामध्ये. आता हे तर आपण IPOचं फंडामेंटल आणि इतर गोष्टी पाहिल्या, पण तुम्हाला सगळे प्रश्न पडलाय का NSDLचा IPO याच्या आधी का आला नाही बरं, आणि ही कंपनी काय करते, कोणासाठी काम करते, या कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहे त्याच्यामधील फरक काय नक्की आणि कोण बेटर आहे, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डेप्थ मध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला IPO मध्ये जे काही डिसिजन घ्यायचं आहे त्याच्या आधी सगळी इन डेप्थ मध्ये माहिती याच्यामध्ये मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर तुमचं आजच्या NSDLच्या IPOच्या स्पेशल केस स्टडी मध्ये सहर्ष स्वागत करतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती आम्ही सदा सर्व काळ तुमच्यापर्यंत जी घेऊन येत असतो ती मिळत राहील याच्यामध्ये. आता भारतामध्ये जर शेअर मार्केटचं नाव घेतलं तर आपल्या मनामध्ये काय येतं, NSE, BSE, SEBI, RBI अशी नॉर्मली नावं पटकन डोळ्यासमोर येतात. आता हे जेवढं महत्वाचं आहे ना, तर याच्यामध्ये सगळ्यात मुख्य रोल असतो तो म्हणजे डिपॉझिटरीचा. आता डिपॉझिटरीचा जर विचार करायला गेलं तर भारतामध्ये 2च डिपॉझिटरी आहेत. एक आहे CDSL आणि दुसरी आहे NSDL, जे आता मार्केटमध्ये ते. परंतु तुम्हाला असं वाटेल अरे ते आताच आली काही नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी असेल की CDSL ची सुरुवात आता नाही झालेली, 1999 मध्ये झाली होती आणि ही ऑलरेडी BSE वर 30 जून 2017 लिस्ट झाली होती आणि या कंपनीचं प्रायमरी कनेक्शन नॉर्मली BSE सोबत आहे याच्यामध्ये. आता जेव्हा ही कंपनी लिस्ट झाली तेव्हा प्राइस 149 रुपये इतकी होती, ज्याची आजची शेअर प्राइस जर करंट मार्केटची पाहायला गेली तर जवळपास 1500 रुपये इतकी. म्हणजे विचार करू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये वाढ आपण पाहिलेली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, NSDL ही CDSL पेक्षा आधी इस्टॅब्लिश झाली होती, ते पण 1996 मध्ये, जिचं प्रायमरी कनेक्शन नॉर्मली नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात NSE सोबत आहे. आता या 2च कंपन्या आहेत ज्या भारताच्या एकाच सेक्टरमध्ये काम करतात आणि ते म्हणजे डिपॉझिटरी सेक्टर. आता ज्यामध्ये इतर कोणीही कॉम्पिटिशन नाहीये, त्याचबरोबर या दोन्ही सेबीच्या रूल्स आणि रेग्युलेशनच्या अंडर काम करत असतात. आता क्लिअर गोष्ट झाली की आपल्याला NSDL आणि CDSL असे येणाऱ्या काळामध्ये दोघेच एकमेकाचे टप कॉम्पिटिटर असणार आहेत. पण आता डिपॉझिटरी म्हणजे काय हे माहित नसेल तर ते पण थोडक्यामध्ये याच्यामध्ये सांगतो. तुम्हाला माहिती आहे का, जसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो किंवा इतर गोष्टी स्टोअर करून ठेवत असतो, त्याच प्रकारे आपले सगळे होल्डिंग जे शेअर्स वगैरे असतात, शेअर्स आपण जे बोलतो, तर ते डिजिटली होल्ड करण्याचं काम जे असतं ते डिपॉझिटरी करत असतं आणि त्यालाच आपण डिपॉझिटरी बोलतो याच्यामध्ये. आता या दोन्ही मधला जर फरक आपण पाहायचा झाला तर CDSL ही मेनली रिटेलवर फोकस करते आणि NSDL ही लार्ज इन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट याच्यावर डिपेंड आहे, कारण हे एक बिझनेस मॉडेल असतं प्रत्येक कंपनीचं. ते मी तुम्हाला याच्यामध्ये इन डेप्थ मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. आता
पुढची इम्पॉर्टंट गोष्ट, सीडीएसएलचा रेव्हेन्यू हा रिटेल डिपॉझिटरीकडून जास्त येत असतो, तर एनएसडीएलचा हा कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स मधून एनएसडीएलला रेव्हेन्यू बऱ्यापैकी आणि मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो. याच्यामध्ये सीडीएसएल हाय टेक ड्रायव्हन एक प्लॅटफॉर्म आहे जो व्हॉल्यूमवर आधारित आणि लो कॉस्टचा व्यवसाय करतो आणि एनएसडीएल मुख्यत्वे हाय व्हॅल्यू क्लायंटवर जास्त फोकस करत असतो याच्यामध्ये. ओके, आता यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, सीडीएसएलच्या नंबर ऑफ अकाउंट्स जे आहेत तर त्याची कस्टडी जर आपण पाहायला गेलो तर असत अंडर कस्टडी हा जो आपण विचार करतो तर 79 लाख करोड इतका आहे याच्यामध्ये, आणि एनएसडीएलचा जर विचार करायला गेलं तर 510 लाख कोटी रुपये आहे, म्हणजे जवळपास 6 पट जास्त आहे याच्यामध्ये. यानंतर ना सीडीएसएलचे नंबर ऑफ डिमॅट अकाउंट जे आहेत ना हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 15.86 लाख कोटी इतके आहेत, आणि एनएसडीएलचा जर मी विचार करायला गेलो याच्यामध्ये तर एनएसडीएल कडे डिमॅट अकाउंट फक्त 4 लाख कोटी इतकेच आहेत, म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे. परंतु एनएसडीएल का वरचढ ठरतोय हे आपण इथे पाहू शकतो याच्यामध्ये. आता सीडीएसएलचं व्हॅल्युएशन जर पाहिलं तर त्याचा पीई रेशो हा सध्या मार्केटमध्ये 65 इतका आहे याच्यामध्ये, तर दुसरीकडे एनएसडीएलचा पीई रेशो जर आपण पाहिला गेला तर 47 पट इतका इथे नॉर्मली आहे. त्याच्या इंडस्ट्रीचा विचार करतो सीडीएसएल ही फक्त डिपॉझिटरी मध्येच नॉर्मली काम करते, ज्यामध्ये त्यांचा मेन फोकस आहे डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्स असतात जसं की जिरोदा असेल, ग्रो असेल, एंजल वन असेल, मोतीलाल ओसवाल असेल, आणि डायरेक्टली हे सीडीएसएल सोबतच कनेक्टेड आहेत, ज्याच्यामुळे सीडीएसएलला हाय ऑपरेशन मार्जिन जनरेट करायला बेनिफिट मिळतो. का तर यांच्याकडे खूप सारा मोठा क्लायंट आहे ह्या ब्रोकर्सकडे, आणि त्यामुळे यांना पण चांगला रेव्हेन्यू मिळतो. पण एनएसडीएल मात्र पॅन आणि केवायसी व्हेरीफाय करण्याचं काम करतं, एनडीएमएल असेल किंवा ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म्स रन करण्याचं ते काम करत असतं. तसेच काही पेमेंट बँक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं पण काम एनएसडीएल करत असतं, कारण एनएसडीएल हे मेनली बँकिंग सेक्टरच्या कनेक्शन मध्ये थोडं जास्त आहे. त्याच्यामध्ये जर विचार करायला गेलं आपण तर आयसीआयसी सिक्युरिटीज असेल, कोटक सिक्युरिटीज असेल, एचडीएफसी सिक्युरिटीज असेल, ह्या ब्रोकिंग हाऊसेसचा पण नॉर्मली समावेश होतो. पण बँकिंगचा मेन बिझनेस हा स्टॉक ब्रोकिंग नसून कोर बँकिंग असतो, त्यामुळे काय होतं त्यांचा ब्रोकिंग बिझनेस नॉर्मली जास्त ग्रो होत नाही, म्हणून त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट पण एनएसडीएलच्या प्रॉफिटवर होत असतो. कारण सीडीएसएलचे जे काही क्लायंट्स आहेत हे नॉर्मली स्ट्रॉंग ब्रोकर्स किंवा नंबर टॉप 5 मध्ये येतात. ओके, तर तुम्हाला डायरेक्ट याचं कोरिलेशन समजलं असेल. आता याच्यानंतर ना सीडीएसएलचा फायनान्शियल इयर 2025चा जर विचार आपण केला रेव्हेन्यूचा तर 1199 करोड रुपये इतका आहे, आणि एनएसडीएलचा जर विचार करायला गेला सेम कंडिशनसाठी तर 1535 करोड रुपये इतका आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे डिमॅट अकाउंट तर यांच्याकडे कमी आहेत आणि एवढं कसं रेव्हेन्यू जनरेट करतात, तर सिम्पली कनेक्शन आहे, कारण त्यांचं बँकिंग बिझनेस थोडा स्ट्रॉंग आहे. आता सीडीएसएलचा नेट प्रॉफिट जर पाहिला याच्यामध्ये तर 526 करोड रुपये इतका याच्यामध्ये, आणि एनएसडीएलचा नेट प्रॉफिट हा 343 करोड रुपये इतका आहे याच्यामध्ये. आता आणखीन एक इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग गोष्ट, सीडीएसएलचे प्रॉफिट मार्जिन आहे ना मित्रांनो ते 48% आहे याच्यामध्ये, आणि एनएसडीएलचं 24% आहे. म्हणजे इथे जर पाहायला गेलं तर सीडीएसएल थोडा मजबूत दिसतोय. आरओईचा जर विचार केला तर सीडीएसएलचा आरओई जवळपास 32% आहे आणि एनएसडीएलचा 17% याच्यामध्ये. आता या सगळ्या इन्फॉर्मेशन वरून असं दिसतं की ज्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटला नॉर्मली आपण जर विचार करायला गेलं तर सीडीएसएल अट्रॅक्ट करतो, आणि लॉंग टर्म आणि इन्स्टिट्यूशनल ग्रोथ जर आपण ज्याला मध्ये पाहायला गेलं तर तिकडे एनएसडीएल फोकस करतं आणि त्यांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो. तसेच एनएसडीएल सध्या नवनवीन ब्रोकर्सला सक्रियपणे जोडत आहे, कारण आयपीओ येण्याआधी त्यांनी बऱ्याच नवीन ब्रोकर सोबत टायअप करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ते अजून जास्त चर्चेमध्ये आलेत. आता ही एक पण त्यांची रणनीती पण असू शकते येणाऱ्या काळामधला सीडीएसएलचा बिझनेस ग्रास करायची, ज्याच्यामध्ये एनएसडीएल आपल्या मार्केटमधील हिस्सा वाढवण्यासाठी आणि त्याचा प्रतिस्पर्धी जो आहे सीडीएसएलची स्पर्धा करण्यासाठी प्रयत्न करते याच्यामध्ये. आता हे सर्व एनएसडीएलच्या आगामी आयपीओच्या पार्श्वभूमीवर घडतंय सगळ्याच्यामध्ये, कारण नव्याने जोडले गेलेले ब्रोकर्स लक्षणीय वाढ करतील अशी अपेक्षा आहे, ज्याच्यामुळे एनएसडीएलचा वापरकर्त्याचा नॉर्मली एक आधार वाढू शकतो की त्यांना वाटू शकतो चला ही कंपनी अजून चांगली परफॉर्म करू शकते. त्याचबरोबर एनएसडीएलची प्राइस त्याच्या अनलिस्टेड प्राइसच्या, म्हणजे आता तुम्हाला विचार आला असेल की अरे ही कंपनी मार्केटमध्ये येते पण इतके वर्ष तर काम करते, पण विचार करा हीच कंपनी नॉर्मली अनलिस्टेड मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असते. आता अनलिस्टेड मार्केटमध्ये त्याची जी प्राइस आहे त्याच्या 50% कमी प्राइस आहे, आता त्याला लिस्ट करतात. म्हणून आयपीओ लिस्टिंगच्या वेळी नवीन इन्व्हेस्टर्सना 50% डिस्काउंट प्राइस मध्ये लिस्ट होताना हा शेअर्स मिळणार आहे, जो त्यांचा एक नॉर्मली बेनिफिट राहू शकतो, ज्यामुळे नवीन इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आकर्षक होत आहेत. आणि हीच याच्यामध्ये सध्या जमेची बाब
मानली जाते. मग आता मला सांगा, आतापर्यंत मी जी काही इन डेप्थ मध्ये माहिती दिली NSDL ची आणि थोडक्यामध्ये कंपॅरिझन केलं CDSL सोबत पण, तर तुम्हाला काय वाटतंय बरं, कोण याच्यामध्ये टफ फाईट देईल याच्यामध्ये आणि मार्केट लीडर कोण राहू शकतो? कारण भारतामध्ये NSE आणि BSE ह्या दोन मुख्य एक्सचेंज आहेत आणि त्याचप्रमाणे CDSL आणि NSDL ह्या दोन मुख्य डिपॉझिटरी आहेत आणि यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये टफ फाईट पाहायला मिळेल. तुम्हाला कोणाचं बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग वाटलं ना, हे खाली कमेंट करून कळवा. आणि महत्वाची गोष्ट, हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नव्हता, हे होतं एक इन डेप्थ अनालिसिस या बिझनेसचं. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यानंतर बिंदास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला पण असे IPO वगैरे घ्यायचे असतील तर डीमॅट ओपन करण्यासाठी आजच 880 280 90 90 ला संपर्क करा आणि अजून इन डेप्थ मध्ये माहिती जाणून घ्या.